मोठी बातमी. घरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवलेला आहे. सैफ अली खानला 2 दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मोहम्मद या आरोपीनं सैफच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला होता आणि हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आणखी त्यामागे कोणता उद्देश आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये. आता सैफ अली खानच्या जबाबातून याबाबतचे आणखी धागेदोरे मिळण्यास पोलिसांना मदत होणार आहे. सैफचा हल्लेखोर नेमका घरामध्ये कसा शिरला हे सुद्धा जबाबातून स्पष्ट होऊ शकतं. पोलिसांनी करीना कपूरचा जबाब यापूर्वीच नोंदवलेला आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे आता त्याला वांद्रे कोर्टात आज हजर केलं जाणार आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या आरोपीला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तो बांगलादेशी नागरिक असल्यानं या प्रकरणी आंतरराष्ट्रीय धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशात आरोपीला भारतात येण्यास कुणी मदत केली, तो कसा आला, त्याला कागदपत्र बनवण्यात कुणी मदत केली, या विविध प्रश्नांची उत्तरं मुंबई पोलिसांना आता अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे वांद्रे पोलीस आरोपी शरीफुल याची पोलीस कोठडी वाढवून मागू शकतात आणि त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होणार का हे पाहावं लागेल.